नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया कोथिंबीर स्टिक्स। भन्नाट चवीचा हा स्नॅक्स होतो। कोथिंबीरीच्या काड्या फेकून न देता कोथिंबीरीच्या काड्यांपासून आज आपण इथं कोथिंबीर स्टिक्स बनवलेले आहेत। अगदी मुलं बाहेरचे कुरकुरे खातात किंवा बाहेरचं पॅकेट फूड खातात, त्यापेक्षा जर तुम्ही घरी अशा पद्धतीने बनवून दिलं तर नक्कीच हायजेनिक पण होईल आणि मुलांनाही आवडेल। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती आपल्याला याची पाहिजे आहे। कोथिंबीर काड्या फेकून न देता त्याचा उपयोग कसा करायचा ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। इथं मी कोथिंबीर स्वच्छ करून घेतलेली, साफ करून घेतलेली आहे आणि त्याच्या ज्या काड्या आहेत त्या काड्या स्वच्छ धुवून आपण इथं घेतलेल्या आहेत। पहा, इथं कोथिंबीरीच्या काड्या फेकून देऊ नका। त्याचा असा स्नॅक्स करा की मुलं अगदी फार आवडीने हा स्नॅक्स खातात। कोथिंबीरीच्या पाल्याचा उपयोग तर आपण भाजीसाठी करतो, पण काड्या आपण फेकून देतो। तर काड्या फेकून न देता आपण हा पदार्थ आज बनवणार आहोत। कोथिंबीरीच्या काड्या स्वच्छ करून घ्यायच्या, धणे जिरे घ्यायचे आणि लसूण घ्यायचं आहे। या काड्या आपल्याला बारीक कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत। पहा, इथं काड्या एकदम बारीक कट केल्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरे घेतलं। आणि याच्यावरती आता थोडंसं पाणी घ्यायचं आहे, चवीनुसार थोडंसं मीठ घ्यायचं आणि पाणी घेऊन आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे। छान असं हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आणि या वाटणामध्ये आज आपण हा स्नॅक्सचा पदार्थ बनवणार आहोत। सुंदर चवीचे हे कोथिंबीर स्टिक्स होतात, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। इथं हा आपला पेस्ट तयार झाली आहे कोथिंबीर काढायची। आता आपण कणिक मळून घेऊया। 2 वाट्या इथं मी मैदा घेतलेला आहे। तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठही इथं घेऊ शकता। 2 वाट्या मैदा आणि इथं आपल्याला 2 चमचे बारीक रवा घ्यायचा आहे। रवा कशासाठी घ्यायचा तर अगदी शेवटपर्यंत ह्या कोथिंबीर स्टिक्स ज्या आपण बनवणार आहोत हे अगदी शेवटपर्यंत छान कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात। आता याच्यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल घ्यायचं आहे। रिफाइंड तेल घ्या, वासाचं तेल कोणतंही घेऊ नका, रिफाइंड तेल घ्या। त्याच पद्धतीने आपल्याला चवीनुसार इथं मीठ घ्यायचं आहे आणि छान असं हे तेल जे आहे हे तेल आपल्याला पूर्ण मैद्याला आणि रव्याला चोळून घ्यायचं आहे। मस्तपैकी असं व्यवस्थित एकसारखं आपण चोळून घेतलं तर आपला ह्या ज्या स्टिक्स आहेत ह्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात। उरलेले तेलही मी याच्यामध्ये घेत आहे। मी एकूण तुम्हाला 3 चमचे तेल सांगितलं, पहिले 2 चमचे आणि हे उरलेला 1 चमचा। आणि अशा पद्धतीने पूर्ण या पिठाला आपल्याला हा तेल आहे हे छान चोळून घेऊया। चवीनुसार थोडंसं आपण मीठही याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आपण बारीक केली त्याच्यामध्येही मीठ घेतलं आहे। त्याच्यामुळे तुमच्या चवीनुसार आणि अंदाजाने मीठ घ्या। आणि पहा, इथं छान असं हे आपलं तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित आपल्या या पिठाला लागलेलं आहे। पिठाचा असा मुटका आला की समजायचं की आपलं मोहन व्यवस्थित लागलेलं आहे। एक मध्यम साईजचा बटाटा उकडून मी किसून घेतलेला आहे। बटाटाही या स्नॅक्समध्ये घ्या। सुंदर असं खुसखुशीत हे आपले स्टिक्स जे आहेत हे खुसखुशीत स्टिक्स बटाट्यामुळे तयार होतात आणि चवदारही लागतात। एक बटाटा मी छान उकडून घेतला आणि किसून घेतलेला आहे। बटाटाही पूर्ण आपण मैद्याला चोळून घेतला। आता हे जे वाटण आपण केलेलं आहे कोथिंबीरीचं हे थोडं थोडं वाटण घेत आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। एकदम वाटण घालू नका, एकदम घातलं तर पीठ पातळ व्हायचा संभव असतो, म्हणून थोडं थोडं वाटण घेत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। 2 ते 3 चमचे मी वाटण आधी घेतलं आणि पूर्ण मैद्याला आणि ह्या बटाट्याचं जे मिश्रण आहे ह्याला चोळून घेतलं। आता उरलेलं वाटणही आपण याच्यामध्ये घेऊया। छान अशी आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे। जशी आपण चपात्यांची कणिक मळतो त्या पद्धतीने मळा। जास्ती सैल मळू नका आणि जास्ती घट्टही मळू नका, मध्यम अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची। थोडक्यात आपण चकलीचं पीठ जसं मळतो त्या पद्धतीने अगदी त्याच याच्यावरती आपल्याला चकलीच्या पिठासारखंच हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता सगळं आपण इथं जे कोथिंबीरीचं वाटण होतं हे संपूर्ण सगळं आपण इथं पिठामध्ये घेतलेलं आहे। गरज वाटली तर आपण पाणी घेऊया, गरज नाही वाटली तर पाणी न घेता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। जर जास्तीच घट्ट पीठ वाटलं तर तुम्ही इथं थोडासा पाण्याचा वापर करू शकता। कोथिंबीरीचं वाटण आणि बटाटा याच्यामध्ये आपलं व्यवस्थित हे पीठ तयार होतं, पण जर घट्टच वाटलं तुम्हाला तर थोडंसं पाण्याचा इथं वापर तुम्ही करू शकता। छान असं व्यवस्थित हे पीठ मी मळून घेते।
आणि जेवढं हे पीठ तुम्ही चांगलं मळून घ्याल तेवढा हा स्नॅक्सचा पदार्थ फार सुंदर होतो. मुलांना आपण बाहेरचा खाऊ देतो, पॅकेट फूड देतो, अगदी काय कुरकुरे वगैरे जे काय असेल ते तुम्ही देता. पण तसं न देता जर घरी असा तुम्ही स्नॅक्स बनवला तर हा आता हायजेनिक होतोच, पण मुलंही आवडीने खातात. इथं मी सांगितल्याप्रमाणे मी मैदा घेतलेला आहे, पण तुम्ही गव्हाच्या पिठाचाही हा पदार्थ करू शकता, छान होतो. तर इथं मी पीठ मळून ठेवलं. अगदी 10 ते 15 मिनटासाठी हे पीठ आपल्याला छान मुरून द्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मुरलं की आपण याच्या स्टिक्स तयार करूया. आता इथं पहा 15 मिनिट झाले, हे पीठही छान आपलं तयार झालेलं आहे. आता आपण याचे गोळे करून घेऊया. झटपट होणारा पदार्थ आहे, फक्त तयारी आधी करून ठेवा तुम्ही. सुंदर पदार्थ होतो आणि कोथिंबीरीच्या काड्या फेकून न देता नक्कीच हा स्नॅक्स तुम्ही करून पहा. आपण या पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत. आता आपण एक चकलीचा सोऱ्या आपल्याला इथं घ्यायचा आहे. चकलीच्या सोऱ्यामध्ये आपण हे स्टिक्स तयार करणार आहोत. पहा इथं चकलीच्या सोऱ्यामध्ये आता हे पीठ आपल्याला चांगलं गच्च भरून घ्यायचं आहे. पूर्णपणे हवा पिठाची काढून टाका आणि छान गच्च असं या सोऱ्यामध्ये हे पीठ भरून घ्या. जेव्हा आपण पीठ मळलं तेव्हा मी तुम्हाला सांगायला विसरले, त्याच्यामध्ये मी सफेद तीळ आणि थोडीशी कलोंजी टाकलेली आहे. कलोंजी जर तुमच्याकडे, कलोंजी म्हणजे कांद्याचं बी, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळे तीळही इथं टाकू शकता. सफेद तीळ आणि काळे तीळ टाकलेले आहेत. आणि तुम्हाला जर ही स्टिक्स तिखट करायची असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा वापरही वाटणामध्ये करू शकता किंवा लाल मिरची पावडरही याच्यामध्ये घेऊ शकता. आता आपण स्टिक्स करून घेऊया. पहा इथं चकलीच्या सोऱ्यामध्ये हे घ्यायचं आणि सरळ सरळ आपल्याला याच्या स्टिक्स करून घ्यायच्या आहेत. चकलीचा आकार न देता अशा पद्धतीने आपण सरळ अशा याच्या काड्या करून म्हणजे स्टिक्स करून घ्यायच्या आहेत. पहा इथं सुंदर चवीचा हा स्नॅक्स होतो. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही अगदी संध्याकाळच्या चहासोबतही याचा स्वाद घेऊ शकता. आणि एकदा करून ठेवा, महिनाभर खा असा हा पदार्थ आहे. अजिबातसुद्धा खराब होत नाही आणि चवीने सगळे घरामध्ये खातील. तर पहा इथं मी 2 वाट्या मैद्याचा इथं केलेला आहे, पण तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार भरपूर सारा अगदी महिनाभर पुरेल एवढाही तुम्ही करून ठेवू शकता. पहा इथं अशा स्टिक्स आपण करून घ्यायच्या आणि ह्या स्टिक्स सुरीच्या साह्याने कट करायच्या आहेत. 2-2 इंचाच्या अंतरावरती हे स्टिक्स आपल्याला आधी सुरुवातीला करताना लांब लांब हे स्टिक्स तुम्ही करून घ्या आणि नंतर 2-2 इंचाचे याचे तुकडे करून घ्यायचे. दाखवते मी तुम्हाला. सुरीला थोडंसं तेल लावा आणि तेल लावून या सुरीच्या साह्याने असे करून घ्यायचं आहे आपल्याला. मुलांना खायलाही छान अगदी सुंदर लागतं. अगदी भूक लागली म्हटले तर तुम्ही ह्या स्टिक्स सहजपणे मुलांना देऊ शकता. कोथिंबीरीचा स्वाद आहे त्याच्यामुळे सुंदर ह्या स्टिक्स लागतात. मी तिखट घातलेलं नाही आहे कारण माझ्या घरामध्ये लहान मुलं खाणारे आहेत, त्याच्यामुळं तिखट मी थोडंसुद्धा नाही घातलेलं. पण तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडरचा इथं वापर करू शकता. किंवा मग आपण स्टिक्स ज्या मिक्सरला बारीक करून घेतल्या, कोथिंबीरीच्या काड्या मिक्सरला बारीक करून घेतल्या, त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालून तुम्ही हे तिखट याला करू शकता. तर हे पहा अशा पद्धतीने आपले छान असे स्टिक्स आपण तयार करून घेतले आहेत. 2-2 इंचाच्या आकाराचे करून घेतले. आता एक बॅच मी करून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने सगळे स्टिक्स करून आपण आता तळून घेणार आहोत. तेल इथं गरम केलेलं आहे मी. पाहूया, आपलं तेल छान गरम झालेलं आहे आणि याच्यावरती आता हे तळून घेऊया. तेल जास्ती गरम करू नका आणि जास्ती थंडही ठेवू नका. मध्यम असं हे तेल आपल्याला गरम करायचं आहे आणि मध्यम आचेवरती ह्या स्टिक्स तळून घ्यायच्या आहेत. लो टू मिडियम फ्लेम म्हणजे जास्ती मध्यमही आच ठेवू नका, त्याच्यापेक्षा थोडीशी कमी ठेवा. आणि जेवढे तुम्ही हे खमंग खरपूस हे स्टिक्स तळून घेणार तेवढे कुरकुरीत आणि खुसखुशीत हे स्टिक्स तयार होतात. थोडासा तळायला याला वेळ लागतो, पण वेळ जरी लागला तरी हा पदार्थ रुचकर आणि फार छान होतो. तळताना इतका सुगंध छान कोथिंबीरीचा घरामध्ये सुटलेला आहे. अगदी तुम्ही नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. सगळ्यांना घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील. आणि अशा पद्धतीने आपल्या ह्या कोथिंबीर स्टिक्स तयार झाल्या आहेत. पहा, कोथिंबीरीच्या काड्या फेकून न देता त्याचा वापर तुम्ही असाही करू शकता. तर अशा पद्धतीने छान अशा ह्या पावसाळ्याच्या दिवसात ह्या स्टिक्स तुम्ही करा आणि संध्याकाळच्या नाश्त्याला नक्कीच ह्या ट्राय करा. तर पहा इथं आता तुम्ही स्टिक्स आपल्या करून झाल्या तर याच्यावरून थोडा पेरी पेरी मसाला
किंवा अगदी चाट मसाला टाकून याचा अगदी छान टोमॅटो सॉसबरोबर याचा स्वाद घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच पुन्हा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनलला भेट देत राहा. मी तुम्हाला एक स्टिक तोडून दाखवते. छान कुरकुरीत खुसखुशीत अशी ही स्टिक झालेली आहे. आतून पोकळ आणि वरून कुरकुरीत अशी ही स्टिक तयार होते. आणि कोथिंबिरीच्या काड्यांचा असा छानसा वापर करून आपण इथं स्टिक तयार केलेल्या आहेत. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद मंडळी.